आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. पोलीस मित्र असोसिएशनचा लोकराज्य शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण 2026 सावित्री न्याय समता भूषण अनिता सुधीर मानगावे यांना जाहीर. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं गेली अनेक वर्ष शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता तसेच इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. आणि यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत 26 जून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026चे आयोजन करण्यात आले. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथील अनिता सुधीर मानगावे यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सावित्री न्याय समता भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशनकडून संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते आणि राज्य उपाध्यक्ष नियाज जमादार इचलकरंजी, महिला शहर अध्यक्षा आशा वाघेरे आणि इतर महिला सदस्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना बचत गट स्थापना करणे, कर्ज मंजूर करून देणे, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना मंजूर करून देणे, रेशन कार्डवरील लाभे वाढवून आणि कमी करून देणे, अपंग व्यक्तींना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणे, ज्या रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही अशांना ऑनलाईन प्रोसेस करून धान्य मिळवून देणे, अशा अनेक महत्त्वाच्या कामांमधून योगदान देत आहेत. आणि त्यांच्या या कामाची दखल घेत अनेक संस्था, संघटनांच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक तसेच महिलांसाठी असणाऱ्या तळमळीतून कार्याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. याबद्दल बोलताना त्यांनी थोडक्यात माहिती दिली. पोलीस मित्र मध्ये आपलं सरसे स्वागत. आपलं नाव? माझं नाव सौ अनिता सुधीर मानगावे. राहायला कुठे आहे तुम्ही? उमळवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आपलं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण 10वी. 10वी नंतर काय? 10वी नंतर काय नाही, माझं लग्नच झालं 10वी नंतर. लग्न झालं. लग्नानंतर तुम्ही काय म्हणजे कुठल्या क्षेत्रात किंवा काय जॉब? लग्नानंतर सुरुवातीला एक 5-6 वर्ष घरगुती कामामध्येच गेली माझी. त्याच्यात कोणता अनुभव नव्हता माझा. पण ज्या वेळेला विभक्त झालो, विभक्त ज्या वेळेला राहावं लागलं त्यावेळेला माझे पती व्यसनाच्या आहारी गेले. त्यावेळेला संघर्षाचा काळ मोठा आला माझ्या वाट्याला. त्यावेळेला मी भरपूर अगदी कष्ट, एक काळी असं खुरपं घेऊन दुसऱ्यांच्या शेतात कामाला सुद्धा जावं लागलं. अशा परिस्थितीतून संघर्ष केलेला. लग्न होऊन किती वर्ष झाले तुमचे? माझं लग्न 97 साली झाले. 97 साली. तुम्हाला आपत्ती किती आहे? मला 2 आहेत, एक मुलगी एक मुलगा. एक मुलगा. त्या माध्यमातून तुम्ही कौटुंबिक ह्या संघर्षात हे करत असताना तुम्ही सामाजिक क्षेत्रात कसं काय वळाला? सामाजिक क्षेत्रात बचत गटाच्या ज्या वेळेला सुरुवातीला मी बचत गटाच्या दुसऱ्यांचा गट तयार होत होता, त्यामुळे दुसऱ्यांच्या गटात ज्या वेळेला गेले मी, त्यावेळेला गटात घेण्यासाठी मला बायका विचार करत होते की यांना गटात घ्यायचं काही नाही, यांचे हप्ते येतील किंवा नाही, यांनी कर्ज फेडू शकतील किंवा नाही, असा विचार त्यांचा सगळा होत होता. पण त्याच्यानंतर मी थोडासा अनुभव घेतल्यानंतर मी स्वतः माझ्याजवळ बचत गट तेव्हापासून निर्माण करायला लागले. किती बचत गट केले ते? बचत गटापासून आता जवळजवळ माझ्याजवळ 100-125 पर्यंत महिला आहेत. हो. मला सांगा, बचत गटासाठी तुम्ही स्थापन बचत गट केले, त्या माध्यमातून तुम्ही त्या बचत गटासाठी काही योजना, उपाययोजना किंवा कर्ज असं काय केलं का? हो, कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे की महिलांना. कोण म्हैशी घेण्यासाठी कोणाला दिलेलं आहे, कोण बाकीचा दुसरा उद्योग व्यवसाय की एखाद्या वेळेस त्यांना कर्जाच्या विळाख्यात ज्या अडकलेल्या महिला होत्या विळख्यात, त्यांच्यासाठी पण कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देऊन परत त्यांची प्रगती करून देण्यासाठी याच्यासाठी पण प्रयत्न केलेले आहेत. कोणाला दवाखान्यासाठी अडचणी असतील त्यांनाही कर्जाची उपलब्ध करून दिलेली आहे. एकंदरीत तुम्ही महिलांसाठी जास्त काम करताय. एक बचत गटाच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर काही सामाजिक कार्य केले? सामाजिक कार्य कुठली एखादी महिला असं अडचणीत जर असेल, कदाचित एखाद्या वेळेस अडचणीत असेल, तर तिला कशासाठी, कोणत्या संदर्भात ती अडचणीत आहे याच्यात खोलात चौकशी करून त्यांची माहिती पूर्णपणे वरतीपर्यंत पोहोचवायचा माझा स्वभाव गुण आहे. याला बऱ्याच ठिकाणी अडथळा येतोय, मला पुढे जाण्यासाठी थांबवलं जातंय. मला टार्गेट केलं जातं. टार्गेट सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुठेतरी तुमचं वलय निर्माण होत असताना तुम्हाला कुठेतरी टार्गेट केलं जातं. हो, टार्गेट केलं जातं. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय तुम्ही काम केले का, असं म्हणजे बचत गट सोडले? हो, केले की. आता सध्या पण सुरूच आहे. आता त्या बचत गटानंतर परत मग मी
19-20 सालापासून लॉकडाऊन 23 सालापासून पेन्शन विभागला वृद्धापकाळ पेन्शन आणि संजय गांधी पेन्शन याच्या संदर्भातून पाऊल ठेवलेलं आहे. रेशनिंगच्या बाबतीत रेशनिंगच्या बाबतीत पण आहे. निराधारांना रेशन उपलब्ध करून देणे, त्यांना धान्य मिळत नसेल तर धान्य चालू करून देणे किंवा त्यांना रेशन कार्ड विभक्त पाहिजे तर विभक्त करून देणे आणि वीटभट्टी किंवा आणि इतर ह्याच्यात कुठल्याही आदिवासी समाजासाठी जे असतात लोक त्यांना रेशन कार्ड जर नसेल त्यांचे तर ते रेशन कार्ड उपलब्ध करून देणे या क्षेत्रात पण मी पाऊल उचलले आहे. हे संघर्ष करत असताना किंवा सामाजिक क्षेत्रात जे काम करत असताना तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं? ह्या क्षेत्रात मार्ग सुरुवातीला 2019ला महापूर जेव्हा आला त्यावेळेला मला दिगंबर सकट त्यांचं मार्गदर्शन भरपूर ह्याच्यात मिळाले. त्याच्यानंतर मग छत्रपती शासन महिला आघाडी दिव्याताई मगदूम यांच्या संपर्कामध्ये आम्ही गेलो. त्यांच्या महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.